गोष्टीचे नाव आहे कोल्हा आणि वाघ. एका जंगलात एक वाघ इतर प्राण्यांना खूप त्रास देई. भूक लागली की कोणतंही कोवळं जनावर मारी आणि त्याचं लुसलुशीत मांस खाई. जंगलातील सर्व प्राण्यांना त्याचा फार त्रास होत असे. एका कोल्ह्याने त्याला ठार मारायचे ठरवले. कोल्हा वाघाकडे गेला आणि म्हणाला, हल्ली मी तालमीत जातो, त्यामुळे माझी शक्ती वाढली. ती शक्ती किती वाढली हे पाहण्यासाठी मला तुमच्याशी कुस्ती खेळायची आहे. वाघ हसून म्हणाला, तू दुसऱ्या कोल्ह्यांबरोबर का कुस्ती खेळत नाहीस? कोल्हा म्हणाला, त्या सर्वांबरोबर माझे खेळून झाले. सर्वांना मी हरवले. आता तुमच्याबरोबर खेळायची फार इच्छा आहे. वाघ म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा. बोल, केव्हा कुस्ती खेळायची? कोल्हा म्हणाला, बरोबर 6 महिन्यांनी आपण कुस्ती खेळू. तोपर्यंत मी तालमीत जाऊन माझी शक्ती वाढवितो. 6 महिन्यांची मुदत मागून कोल्हा आपल्या गुहेत गेला. पुढे रोज तळ्यावर जाऊन तळ्याकाठच्या चिखलात लोळण्याचा क्रम त्याने सुरू केला. 6 महिन्यात त्याच्या अंगावर चिखलाचा एवढा राप बसला की तो जाडा पहिलवान दिसू लागला. मुदत संपल्यावर तो वाघाकडे आला आणि म्हणाला, चला कुस्ती खेळायला. वाघ तयारच होता. वाघाने कोल्ह्याचा एक लचका तोडला. त्याबरोबर चिखलाचे एक ढेकूळ खाली पडले. मग कोल्ह्याने पण तसेच केले. तेव्हा वाघ रक्तबंबाळ झाला. असे करता करता कोल्ह्याच्या अंगावरची ढेकळं पडत होती. वाघ मात्र जखमी होत गेला. शेवटी वाघ रक्तबंबाळ होऊन मेला. जंगलातील सर्व प्राणी खुश झाले. त्यांनी कोल्ह्याचा सत्कार केला. गोष्टीचे तात्पर्य आहे, प्रत्येक वेळी शक्तीच वापरली पाहिजे असं नाही, तर युक्तीचा देखील वापर केला पाहिजे. धन्यवाद.